मित्रांनो, आपण पाहत आहोत प्रॅक्टिस सेट 12 6 क्लास 4 वाले चॅप्टर ऑपरेशन्स ऑन अ फ्रॅक्शन्स. फर्स्ट वाला क्वेश्चन आहे मल्टिप्लाय. मल्टिप्लाय म्हणजे काय, तर गुणाकार करा. आता ह्याचा आपल्याला गुणाकार करायचे. पहिले इक्वेशन आहे 7/5 इंटू 1/4. आता आपल्याला याचे आन्सर लिहायचे. तर आपण काय करायचं, 7/5 आणि 1/4 यांचं काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग तर डायरेक्ट असं करायचं 1/4. याचा अर्थ काय, तर आपण हे पूर्ण कम्प्लिटली रेष आपण ओढली की काय, याचा हे दोन्हींचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय. अपॉन 7 1 जा 7 म्हणजे 7 1 7 आणि 5 चौक किती, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20. आता दुसरं 6/7 इंटू 2/5. 6 1 6 6 2 12 7 5 35. तिसरा आहे 5/9 इंटू 4/9. आता इथे छेद सेम आहे तरी पण आपल्याला काही एक छेद घ्यायचा नाही, कारण की इथे आपण बेरीज नाही करत, इथे आपण काय करतोय, मल्टिप्लाय करतोय. म्हणजे गुणाकारामध्ये एक छेद घेऊन जमत नाही, दोनांची आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. 5/9 इंटू 4/9. 5 चौक 20. 9 1 9 9 9 किती, 81. 9चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा. आता हे चौथं 4/11 and 2/7. 4 into 2 and 11 into 7. 4 1 4 4 2 8. 11 1 11 11 11 7 77. आता पहिले 4 क्वेश्चन झालेले आहेत. आता पाचवा प्रश्न पाहूया. इथं काय करायचं आपल्याला, 5 इंटू, इथं आहे 5 इंटू 7 आणि 5 इंटू 2. 5चा पाडा 7 पर्यंत मोजायचा, किंवा 7चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 7चा मोजू. 7 1 7 7 2 14 7 1 21 7 चौक 28 7 5 35 आणि 5 2 10. आता इथं आहे 6 9/7 इंटू 7/8. 9 इंटू 7 and 7 इंटू 8. 9चं पाड आपण 7 पर्यंत मोजू. 9 1 9 9 2 18 9 30 27 9 चौक 36 9 5 55 9 चौक 54 9 7 63. 7चा आपण 8 पर्यंत मोजू, किंवा 8चा 7 पर्यंत. 8 म्हणजे 40, 8 चा 48, 8 7 56. आता 7वं गणित, ह्याचा गुणाकार करायचा ह्या दोन्हींचा आणि ह्या दोन्हींचा करायचा. 6 पंच किती, 30 आणि हे पण 6 पंच किती, 30. हे काय होतात, कट होतात. 30 31 आणि उत्तर येते 1. आन्सर इज 1. त्यानंतर काय करायचं, शेवटचं लास्ट वाला इक्वेशन आहे 6/17 and इंटू 3/2. 6 इंटू 3 and 17/2. 6 1 6 6 2 12 6 3 18. 17 1 17 17 2 34. 17 1 17 17 2 34. आता ह्याला काय होतंय, दोन्ही भाग जातोय. तुम्ही इथपर्यंत ठेवलं तरी चालतं, पण इथे जर भाग जात असेल तर भाग दिला पाहिजे. आता 2 9 18 आणि 2 1 2 एक गेला इथं हातचा, 2 7 14. म्हणजे हे उत्तर येते 9/17. पण हे 18 आणि 18/32 म्हणजे 18/34. हे उत्तर इथपर्यंत लिहिलं तरी चालतं. ही एक एक्स्ट्रा स्टेप आहे, पुढची स्टेप आहे. दुसरा क्वेश्चन, अशोकराव प्लांटेड बनानाज ऑन 2/7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 acres. म्हणजे अशोकराव काय करतात, बनाना म्हणजे केळाची लागवड करतात. त्यांच्या 21 एकर जमिनीवर किती भाग, त्यांचा 2/7 एवढा एकर भाग, म्हणजे एवढा भाग ते त्या जमिनीवर काय करतात, केळाच्या बागेची लागवड करतात. व्हॉट इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन. आणि त्यांची टोटल एकर जमीन किती, 21 एकर. त्यामध्ये ते एवढा भाग केळाचा लावतात. तर मग किती भाग त्यांचा केळाचा गुंतवला जातो, म्हणजे किती भागात ते केळ लावतात. हे उत्तर त्यांनी दिलंय, पण कशात दिलंय, फ्रॅक्शन मध्ये दिलंय.
फ्रॅक्शन मध्ये आपल्याला उत्तर नाही पाहिजेत, आपल्याला एरियामध्ये उत्तर पाहिजेत. किंवा मग किती जागा त्यांनी केलेली ही अशी असतं का एवढं एकर, आपण असं ऐकतो का 2.4 2/3 एकर असं नसतं ना, 4 एकर 5 एकर काहीतरी उत्तर यायला पाहिजेत. तसंच काढायचं आपल्याला. इथं काय आहे, बनानाचं किती त्यांनी ना फ्रॅक्शन मध्ये इथं किती भाग गुंतवलाय ते तो आपण लिहूया. बनानाज प्लांटेड एरिया किती आहे 2/7 आणि टोटल किती त्यांच्याकडे जमीन, टोटल एरिया 21 एकर्स. तर मग आपल्याला काय करावं लागेल, यांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे आपल्याला काय किती एकर भाग त्यांनी बनानाच्या शेतीवर गुंतवलाय हे येईल. मग आपण काय करू, 21 × 2 × 7 7च्या पाड्या. आता इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे ना, पण 7च्या पाड्यात 21 येतोय. 7 1 7 7 2 14 7 3 21. इथं 7 1 7 7 3 21 आणि मग ह्यांचा गुणाकार करायचा आहे दोन्हींचा. 3 1 3 3 2 6. तर किती एकर येते मग 6 एकर्स येते उत्तर. मग इथं लास्ट मध्ये उत्तर लिहायचं, अशोकराव प्लांटेड बनाना 6 एकर्स एरिया. समजलं. प्रश्न तिसरा, ऑफ द टोटल नंबर ऑफ सोल्जर्स इन आवर आर्मी, म्हणजे आपल्या आर्मीमध्ये 4/9 सोल्जर आहेत, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये दिले, आर पोस्टेड ऑन द नॉर्थर्न बॉर्डर. नॉर्थर्न बॉर्डर म्हणजे काय, तर ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ माहिती ना तुम्हाला, दिशा असतात इंग्लिशमध्ये. तर त्या उत्तरेच्या साईडला ते एवढे हे काय आहे सोल्जर आहेत, सैनिक आहेत. तर मग अँड 1/3 ऑफ देम ऑन द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर, आणि तिकडच उत्तरेच्या साईडला परत ईस्टला पूर्वेकडल्या उत्तरेच्या पूर्व साईडला 1/3 इथं लिहिले, 1/3 इथं संख्येत नाही लिहिले त्यांनी, अक्षरात लिहिले एवढे सैनिक तिथं आहेत परत. इफ द नंबर ऑफ सोल्जर्स ऑन द नॉर्थर्न बॉर्डर इज, म्हणजे त्या बॉर्डरवर एवढे नॉर्थर्न बॉर्डरवर एवढे सैनिक आहेत. हाऊ मेनी आर पोस्टेड ऑन द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर, म्हणजे ती त्या बॉर्डरवर आहे ना, नॉर्थर्न बॉर्डरवर एवढे आहेत सैनिक. तर मग नॉर्थ ईस्टर्न वर किती गेले ते आपल्याला सांगायचे. तर आपण आता आन्सर लिहायला सुरुवात करूया. पहिलं किती आहे, नॉर्थर्न बॉर्डरवर किती येतील लिहूया. नॉर्थर्न इथे बघा, नॉर्थर्न बॉर्डर एवढे आहेत सोल्जर, नॉर्थर्न बॉर्डर वरती एवढे आहेत. आणि किती 1/3 ऑफ देम नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर, नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर वरती आहेत 1/3. आणि त्याचं टोटल किती येते सोल्जर, आणि त्यांचे पोस्टेड किती झाले नॉर्थ ईस्टर्न वर एवढे झाले. ज्या हाय डेटा दिलाय त्या डेटावरूनच आपण काय करतो, आन्सर लिहितोय. इथं दिलंय ते नॉर्थर्न बॉर्डर किती आहे ही संख्या 5,40,000. हाऊ मेनी आर पोस्टेड ऑन द नॉर्थर्न बॉर्डर, म्हणजे आता काय आपल्याला हाऊ मेनी पोस्टेड म्हणजे किती पोस्टेड आहेत नॉर्थर्न बॉर्डरवर ते काढायचे आहे ना. मग आता हे सगळे जे तिन्ही दिलेत ना त्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 4/9 × 1/3 × आता 9च्या पाड्यात 54 येतात का. आता इथंच काटछाट करावं लागेल आपल्याला, येतात ना, पेन्सिलने करून दाखवते कशी करायची काटछाट. 9 1 9 9 1 9 9 18 29 27 9 चौक 36 9 5 45 9 सक 54 9 सक 54. इथं 6 राहिले आणि हे शून्य आहे तसेच, ते नाही कट झाले. आता 3च्या पाड्यात 3 1 3 3 2 6 2 नंबरला येतात 6 आणि हे किती राहिले शून्य 4 आहे तसेच राहिले. आणि हो 4 1 4 4 2 8 यांचा दोघांचा गुणाकार होईल 8
आन्सर आला. हे 4 किती शून्य राहिले, हे 4 शून्य राहिले, ते ॲज इट इज लिहायचे. म्हणजे किती उत्तर येते तुमचं? 80,000 सैनिक कुठे जाणार इथं? नॉर्थ ईस्टर्न बॉर्डरवरती जाणार इथं. मग लास्टला हे गुणाकार कसं करायचं कळलं का? हे असं असतं. आता इथं काय आहे, आपण स्टार्टिंगला जरा 3 ह्याला कट केलं असतं तर पण जमलं असतं, पण ते असं छोटं छोटं करावं लागलं असतं. पण 9च्या पाड्यात डायरेक्ट आहे का नाही आहे संख्या. मग 9च्या पाड्यात किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. 9 × 54. त्यामुळे इथं 6ने भाग गेला. 3च्या पाड्यात 6 आहे का? आहे. किती नंबरला आहे? 2 नंबरला. त्यामुळे इथे 2ने. त्यामुळे लास्टला आपण उत्तर लिहूया. नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर 80,000 सोल्जर्स आर पोस्टेड. दिसतंय का? आर पोस्टेड. आता इथेच तुम्हाला कळलं असं आन्सर कसं आलं. प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.